किती सुंदर मूर्ती आहे ही बाप्पांची, तुम्ही बघू शकता. आई शपथ. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आणि आज मी चाललेली कॉलेजला. तुम्ही उठली सकाळी, मॅगी वगैरे खाल्ली, पप्पा मला येत होते सोडायला, त्याच्यानंतर ट्रेन पकडली. आणि आज ट्रेनमध्ये गर्दी नव्हती गाईज, मी तुम्हाला कारण तेच सांगत होते, ट्रेनमध्ये गर्दी अजिबात नव्हती. कॉलेजला पोचले तर आज आमच्या कॉलेजमध्ये फव्वारे निघत होते. म्हणजे ते फाउंटन होतं, ते मी दोन वर्ष झाली कॉलेजला होते, तर आत्ता फाउंटन चालू केलं त्या लोकांनी. आणि आम्ही तेच बघून शॉक झालेलो आणि आम्ही ते बघायला आलेलो. आणि लिटरली पण ते एवढं जास्त सुंदर वाटत होतं ना, ते बघण्यासाठी मी बसलेली दुसरीकडे. तिकडनं मी इकडे येऊन बसली, कारण की आमची एक फ्रेंड ओरल द्यायला गेलेली आणि आम्हाला लोकांना टाईमपास करायचा होता म्हणून. मग त्यानंतर फ्रँकी वगैरे खाल्ली आणि आम्ही लोक चाललेलो माझ्या फ्रेंडच्या सोसायटीमध्ये गणपती असतो तिकडे. तर आम्ही तिच्या घरी वगैरे गेलो आणि तिकडे बसलेलो. म्हणजे आता तिच्या घरी गेल्यावर बसलेलो आणि इकडे बघू शकता ती अजिबात सुधारणारच नाही गायस. तिची एवढी मजाक मस्ती चालू होती आणि आम्ही हिच्या घरी गेलेलो आणि तिच्या मम्मीने एवढं गरमागरम पुरणपोळ्या आणि चहा बनवलं, एवढं मस्त होतं ना. हे एंट्रन्स बघा, आई शपथ मी इथेच मेल्ट झालेली. त्यानंतर ही छोटी मूर्ती पण एवढी सुंदर होती आणि बाप्पांची मोठीवाली मूर्ती बघून लिटरली गाईज असं वाटत होतं डोळे पण बंद नाही करू, एवढी जास्त सुंदर होती खरोखर. म्हणजे आम्ही जास्त वेळ नाही थांबलो, पण लिटरली असं एवढं भारी वाटत होतं ना तिथे, आणि एवढी पॉझिटिव्ह वाईब होती. आणि डेकोरेशन तर एकच नंबर होतं, तुम्हाला दिसत. सो डेकोरेशन एवढं भारी होतं ना चारी साईडने, आणि मध्ये बाप्पा. लिटरली खूप जास्त चांगलं वाटत होतं. सो आजच्या मिनी ब्लॉगसाठी एवढंच. टाटा, बाय बाय.